विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स कसे करायचे समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा ही जी काही 3 सोडवून दिलेली एक्झाम्पल्स आहेत ती समजून घेऊया आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 17 जो आहे त्यातली उदाहरणं जी आहेत ती आपण सॉल्व करूया. सो फर्स्ट क्वेश्चन बघा, डिव्हिजनचा 6.2 डिवायडेड बाय 2. मग काय करायचं तर डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन रॅशनल फ्रॅक्शनमध्ये करून घ्यायचं. बघा, जेव्हा डेसिमल फ्रॅक्शनची डिव्हिजन येईल त्यावेळेला नियम काय वापरायचा तर डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन रॅशनल फ्रॅक्शन किंवा कॉमन फ्रॅक्शनमध्ये करून घ्यायचं. मग 6.2 आणि हे आपण शिकलो आहे आधी, आठवत असेल तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन कॉमन फ्रॅक्शनमध्ये कसं करायचं, बरोबर ना. सो 6.2 म्हणजे काय होईल 62. एक डेसिमल प्लेस असल्यामुळे डिनॉमिनेटरला येतील 10, बरोबर. डिव्हायडेड बाय हा जो 2 आहे तो 2 कसा लिहिणार आपण 2/1, बरोबर. आता हे सॉल्व करूया. आता मग हे झाले रॅशनल फ्रॅक्शन्स किंवा कॉमन फ्रॅक्शन्स, आणि कॉमन फ्रॅक्शन्सची डिव्हिजन करायला आपण यापूर्वीच्या लेसनमध्ये शिकलो आहे. काय करतो आपण तर फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज लिहितो 62/10 आणि ह्या डिव्हिजनचं करायचं मल्टिप्लिकेशन आणि ज्याने आपण डिव्हाइड करणार आहोत त्याचा लिहायचा रेसिप्रोकल, बरोबर. सो मल्टिप्लाय बाय 2/1 त्याचा रेसिप्रोकल होणार आहे 1/2. आठवते ना तुम्हाला. आणि आता हा जो प्रॉडक्ट आहे ना हा करायचा. आता हा प्रॉडक्ट करताना बघा, हा 2 इथे डिनॉमिनेटरला आहे आणि 62 न्यूमरेटरला आहे, म्हणजे डिव्हिजन होईल. आपण 2ने भाग घालवूया. 2 3 जा 6, 2 1 जा 2, दॅट मीन्स 31 आले. सो 31 1 जा 31 आणि डिनॉमिनेटरला आहे किती 10. सो 31/10. मग आता याचं कन्व्हर्शन परत डेसिमल फ्रॅक्शनमध्ये केलायचं. कसं करणार तर डिनॉमिनेटरला 10 असल्यामुळे 31मध्ये एक डेसिमल पॉईंट येणार. सो एक डेसिमल प्लेस सोडला की आला काय 3.1. सो हा झाला फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा, 3.4 डिव्हायडेड बाय 5. नियमाप्रमाणे आपण काय करणार कन्वर्टेड डेसिमल फ्रॅक्शन्स इंटू कॉमन फ्रॅक्शन्स. सो 3.4चं होणार काय बघा 34 एक डेसिमल प्लेस असल्यामुळे डिनॉमिनेटरला येणार 10 डिव्हायडेड बाय 5 कॅन बी रिटन ॲज 5/1. डिव्हिजन मीन्स मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल. सो 34/10 इंटू रेसिप्रोकल ऑफ 5/1 इज 1/5 विच इज इक्वल टू. आता हे मल्टिप्लिकेशन करताना आता काय 5ने ह्या 34ला काय डिवाइड होणार नाही. मग काय केलं प्रॉडक्ट ऑफ न्यूमरेटर आणि प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर. सो 34 × 1 34 आणि 10 × 5 झाले 50. आता हा आपल्याला कॉमन फ्रॅक्शन मिळाला, बरोबर. मग त्याचं कन्व्हर्शन पुन्हा कशामध्ये करायचं आहे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. मग ते कसं करतो आपण तर डिनॉमिनेटरला 10 100 1000 10,000 असे 10चे मल्टिपल्स आणायचे. मग आता 50चा आपण 100 करू शकतो, म्हणजे मल्टिप्लाय बाय किती करणार 2. सो 50 × 2 सिमिलर वे 34 × 2. सो 34 2 जा 68, 52 जा 100. आता 68/100 आलेत म्हणजे 2 डेसिमल प्लेसेस म्हणजे 1 2. आन्सर आलं 0.68. ठीक आहे. थर्ड बघा एक्झाम्पल 4.8 डिव्हायडेड बाय 1.2 केलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी कन्वर्ट दिस टू फ्रॅक्शन्स इंटू कॉमन फ्रॅक्शन्स. सो 48/10 एक डेसिमल प्लेस असल्यामुळे 10 आला. इथे होणार 12 इथे सुद्धा एक डेसिमल प्लेस आहे म्हणजे 12/10 विच इज इक्वल टू. नाउ डिव्हिजन मीन्स मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल. सो 48/10 इंटू रेसिप्रोकल ऑफ 12/10 इज 10/20, राईट. आता काय होईल बघा 10 10 गेट कॅन्सल. 10 1 जा 10 10 1 जा 10 आणि 12 1 12 12 चौक 48 राहिले किती 4. सो 4 × 1 4 आणि डिनॉमिनेटरला 1 म्हणून आन्सर काय आलं 4. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 17 आहे त्याच्यातला हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. तर हे 4 एक्झाम्पल्स दिलेत, त्याच्यातली काही एक्झाम्पल्स आपण आता सोडवूया. ओके. सो दिस इज प्रॅक्टिस सेट 17 डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स. क्वेश्चन नंबर 1 कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतो आहे 4.8 डिव्हायडेड बाय 2. रूलप्रमाणे आपण काय करणार कन्वर्ट दिस फ्रॅक्शन्स इंटू कॉमन फ्रॅक्शन्स. सो 4.8चं कन्वर्शन बघा 48/1 डेसिमल प्लेस असल्यामुळे 48/10 divided by 2 can be written as 2/1. Now divide means multiply by reciprocal. So 48/10 multiply by reciprocal of 2/1 is 1/2 which is equal to. आता हे सिम्प्लिफाय करूया. 2ने 48ला डिवाइड होईल
भाग जाईल बघा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. सो वी गेट 24. सो 24 into 1, 24 divided by 10 1 जा 10. So 24 upon 10 means 2.4. So answer is 2.4. Then फोर्थ नंबरचा बघा सम 32.5 डिवायडेड बाय 25 आलं आहे. रूलप्रमाणे आपण कन्वर्शन करूया डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये. सो 325 डिवायडेड बाय 1 डेसिमल प्लेस, सो डिवायडेड बाय 10 इंटू नाही, आधी आपण डिवायडच करूया. डिवायडेड बाय 25 आहेत. 25 कॅन बी रिटन ॲज 25 upon 1. नाव divide means multiply by reciprocal, so 325 upon 10 into reciprocal of 25 upon 1 is 1 upon 25. so 25 ने 325 ला भाग जाईल. आपण भाग घालूया. 25 एके 25 बघा. 25 एके 25. 32 मधून 25 सबट्रॅक्ट झाले तर उरतील 7. 75 झाला. 25 त्रिक 75, राईट. सो 13 upon 10. सो 13 upon 10 मीन्स डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन काय होईल बघा. डिनॉमिनेटरला 10 आल्यामुळे एक डेसिमल प्लेस. सो आन्सर इज 1.3. ओके. सो 2 सम घेतलेत, फर्स्ट आणि फोर्थ नंबरचा. सेकंड आणि थर्ड जो आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो कसा सोडवायचा त्याच्याकडे जाऊया आपण. बघा वर्ड प्रॉब्लेम आहे, आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 2 बघा. अ रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉन्ग. इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ साइड्स ॲट इंटरवल्स ऑफ 9.6 मीटर, हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड. ओके, आपण थोडीशी फिगर समजून घेऊया आणि मग त्याच्या आधारे आपल्याला हे लक्षात येईल. समजा हा असा रोड असेल. हा रोड आहे समजा, गाड्या याच्यावरून जाणार आहेत आणि त्याची लेंथ दिली आहे बघा 4 किलोमीटर 800 मीटर. आता ही लांबी आहे. ओके, आणि त्याच्या दोन्ही साईडला काय करायचे आहेत बघा, प्लांटेशन करायचं म्हणजे झाडं लावायचे. म्हणजे इकडे पण आणि इकडे पण अशी दोन्ही साईडला झाडं लावायचे. आणि प्रश्न काय विचारला आहे बघा, इंटरवल किती दिले 9.6 मीटर. म्हणजे काय होईल बघा, समजा इथून सुरुवात केली आपण. इथे जर पहिलं झाड असेल, सपोज इथे पहिलं झाड असेल आणि समजा दुसरं झाड आपल्याला इथे लावलं असेल, आपण लावायचे, तर ह्या 2 झाडांमधलं डिस्टन्स जे आहे ना, हे डिस्टन्स किती असणार आहे, 9.6 मीटरचं डिस्टन्स असणार आहे. ओके, तसंच या साईडला पुढे जाणार आपण. आणखीन पुढे इथे झाड लावलं तरी ह्या 2 झाडांमधलं डिस्टन्स किती असणार आहे, 9.6 मीटरचं डिस्टन्स. ओके, असं जसं इकडे असणार आहे तसंच सेम या साईडला पण असणार आहे. दोन्ही साईडला झाडं लावली जाणार आहेत. इकडे सुद्धा झाड लावलं जाईल. त्याच्यानंतर इथे जे झाड येईल त्या दोघांमधलं डिस्टन्स किती असेल, 9.6 मीटर. लक्षात येते, अशी झाडं असणार आहेत. मग आपण काय करूया, पहिल्यांदा 1 साईडला किती झाडं लागतील ते पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया आणि मग 2 साईडची झाडं आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, मग बघायला गेलं तर काय लक्षात येतं आपलं बघा, 2 झाडांच्या मधला इंटरवल म्हणजे आपल्याला भाग करायचे रस्त्याचे, बरोबर ना. मग रस्त्याचे किती इक्वल पार्ट्स होतील ते काढायचे. आता इक्वल पार्ट्स काढायचे असतील तर आपल्याला माहिती आहे इक्वल पार्ट्स किती काढायचे असते, तर आपण काय करतो, ऑलवेज डिव्हिजन करतो, बरोबर. म्हणजे हे जे आहे 4 किलोमीटर 800 मीटर त्याला 9.6 मीटरने काय करायला लागेल, डिव्हाइड करावं लागेल, बरोबर. पण तत्पूर्वी हे लेंथ ऑफ रोड बघा किलोमीटर आणि मीटरमध्ये दिले आणि इंटरवल मात्र मीटरमध्ये दिला आहे. मग आपण काय करूया, याचं कन्वर्शन पहिल्यांदा मीटरमध्ये करूया आणि मग डिव्हिजन करूया. लक्षात येतं आहे, एकच युनिट आलं पाहिजे ना. सो आपण ते करून घेऊया. ठीक आहे. सो बघा ह्याचा आन्सर आपण स्टार्ट करतो आहे. सो 4 किलोमीटर 800 मीटर विच इज इक्वल टू काय होणार बघा, किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्शन करताना वी नो दॅट 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. सो 4 into 1000 प्लस 800, सो विच इज इक्वल टू 4800 मीटर. ओके, आता हे टोटल डिस्टन्स आहे आणि इंटरवल कितीचे केलेत आहेत, 9.6 मीटरचे केलेत आहेत. म्हणजे आपल्याला 4800 मीटरला काय करायला लागेल, 9.6ने डिव्हाइड करावं लागेल. मग आपण ती इथे डिव्हिजन करूया. 4800 डिव्हायडेड बाय 9.6. ओके, आता डिव्हिजनचा रूल आपल्याला माहिती आहे, डिव्हिजन मीन्स व्हॉट, मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल.
पण पहिल्यांदा आपण कन्वर्शन करूया कशामध्ये, ह्याच्यामध्ये कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करूया. सो 9.6 कॅन बी रिटन ॲज 96/10. ओके, पुढे जाऊया आपण. 4800. नाउ मल्टिप्लाय मीन्स मल्टिप्लाय बाय डिव्हिजन मीन्स मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल. सो 10/96. 10/96. बघा आता 48 आणि 96 आले तर आपल्याला माहिती आहे 48 2 जा 96 होतात, बरोबर ना. आपण दोघांना पण 48ने भागलू शकतो किंवा 24ने भागलूया. बघा 24 दुणे 48, 24 चौक 96 भागलूया. 24 दुणे 48 00 आणि 24 चौक 96. आता 4ने परत ह्याला भाग जाईल. 4 1 जा 4, 4 5 जा 20 आणि 4 0 0. सो 50 × 10 आले. 50 × 10 म्हणजे झाले 500. ओके, मग 500 काय झाले, इंटरवल्स झाले. लक्षात घ्या, इंटरवल्स ऑफ साईज 9.6 मीटर, बरोबर ना. 500 एवढे काय होणार आहेत, इंटरवल्स होणार आहेत. 9.6 मीटरचे 500 इंटरवल्स झाले. मग आता लक्षात घ्या, आपण हे मुद्दामून फिगर काढली होती. काय होणार आहे बघा, हा एक इंटरवल आणि झाडं मात्र किती झाली, 2, बरोबर ना. हे आता इथे 2 इंटरवल झाले, 2 इंटरवल झाले, पण झाडं मात्र किती झाली, 3. म्हणजे इंटरवल जर 500 झाले तर ट्रीज किती लागतील, एक ट्री एक्स्ट्रा लागेल, बरोबर. 501 ट्रीज लागतील. लक्षात येते का बघा, एक इंटरवल असेल तर 2 झाडं लागणार आहेत 2 साईडला, बरोबर. 2 इंटरवल असतील तर 3 झाडं लागणार आहेत, बरोबर ना. म्हणजेच 500 इंटरवल्स तयार झाले असतील तर झाडं किती लागतील बघा, किती लागतील, 501. सो आपण इथे लिहूया, देअरफॉर ऑन वन साइड ऑफ रोड 500 + 1 which is equal to 501 trees were planted. आता हे काय झालं, ऑन वन साईड, एका साईडला, रस्त्याच्या एका साईडला. लक्षात घ्या, रस्त्याच्या एका साईडला, या एकाच साईडला 501 ट्रीज झाले. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, दोन्ही साईडला, बरोबर ना. ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ साईड्स. ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडला किती झाड लागतील, म्हणजे आता इकडे 501 आणि इकडे 501, म्हणजे ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो देअरफॉर आपण मल्टिप्लिकेशन करूया. 501 × 2, so which is equal to 2 1 जा 2, 2 0 0, 2 5 जा 10. सो 1002 आलं, बरोबर. सो आपण आन्सर लिहून टाकूया फायनल. देअरफॉर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड, सो 1002 trees were planted on both sides of the road. 1002 trees were planted on both sides of the road. दोन्ही साईडचे मिळून किती होणार आहेत, 1002 ट्रीज होणार आहेत. लक्षात येते. सो या पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुम्ही सोडवा, सोपा आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 प्रज्ञा आपण डिस्कस करूया. प्रज्ञा एक्सरसाइजेस रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ ऑन ए फील्ड. इफ शी वॉक्स ए डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड्स ऑफ द पाथ, हाऊ मच डज शी वॉक इन 1 राऊंड. बघा 9 राऊंडचं दिलं आहे, 1 राऊंडचं काढायचं, म्हणजे ऑब्व्हियसली आपण इथे सुद्धा काय करतो, डिव्हिजन. सो 3.825ला 9ने डिवाइड करा, यू विल गेट आन्सर. आणि डिव्हिजन करताना ही जी मेथड आपण डिस्कस केली ती यूज करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो सॉल्व करूया. बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिला आहे बघा. अ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर म्हणजे औषध निर्माण करणारा, बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिरडा. हिरडा हे एक औषधी झाड आहे, तर त्याने एवढं क्विंटल हिरडा खरेदी केलं आहे. आता क्विंटल म्हणजे काय असतं बघा, 1 क्विंटल इज इक्वल टू 100 किलोग्रॅम. ठीक आहे, तेवढा क्विंटल घेतलं त्याने. अ मेडिसिनल प्लांट, हिरडा हे काय आहे, मेडिसिनल प्लांट आहे, औषधी झाड आहे.
फॉर 9,500 रुपीज. बघा त्याची किंमत किती आहे, 9,500 रुपीज. एवढ्या हिरडाची किंमत आहे 9,500 रुपीज. क्वेश्चन बघा, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ पर क्विंटल ऑफ हिरडा. आता पर क्विंटल म्हणजे एका क्विंटलला, एका क्विंटलची किंमत काढायची आणि आपल्याला माहिती आहे एकाची किंमत काढताना आपण काय करतो, डिवाईड करतो. सो इथे ऑब्व्हियसली आपण काय करणार, डिव्हिजन करणार. सो आपण कॉस्ट काढणार आहोत, म्हणजेच आपल्याला 9,500ला 0.25ने काय करायला लागेल, डिव्हाइड करावं लागेल. बरोबर, 9,500 डिवायडेड बाय 0.25. मग आता डिव्हिजन करताना आपण काय करतो, कन्वर्शन करतो रॅशनल फ्रॅक्शनमध्ये. सो कन्वर्शन करूया. 9,500 डिव्हायडेड बाय 0.25चं बघा काय होईल, 25/100. 2 डेसिमल प्लेसेस असल्यामुळे. बरोबर, आता डिव्हिजन मीन्स मल्टिप्लाय बाय रेसिप्रोकल. सो 9,500 मल्टिप्लाय बाय 100/25. बरोबर, 100/25. सो 25ने याला भाग घालूया. 25चा पाडा आपल्याला येतो. 25 एके 25, 25 त्रिक 75. बरोबर, 95मधून 75 गेले तर 85, 95, 20 आले. बरोबर, 20वरती एक 0 म्हणजे झाले 200. सो 25×8 200 आणि 25×0 0. सो आपल्याला बघा फायनल आन्सर मिळेल 380 आणि इंटू 100 म्हणजे 2 0 झाले. म्हणजे आन्सर आलं बघा 338,000. बरोबर, आणि ही कॉस्ट आहे म्हणजे ते रुपीजमध्ये आलं, ₹38,000. सो आन्सर मिळाला आपल्याला. म्हणजे आता कॉस्ट पर क्विंटल किती असेल, ₹38,000. सो आन्सर लिहून टाकूया. देअरफॉर द कॉस्ट ऑफ पर क्विंटल ऑफ हिरडा इज ₹38,000. Cost of per quintal of hirda is ₹38,000. So this is the answer. लक्षात आहे. सो या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 17 सॉल्व करायचं आहे.